सांगितलंय, जर माणसाला भक्त व्हायचं असेल, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रामाणिकपणा हवा आहे. ज्याच्याकडे प्रामाणिकपणा नाहीये तो कधीच भगवंताचा भक्त होऊ शकत नाही. दुसरं जे सांगितलंय की तो अहंकार रहित असला पाहिजे, म्हणजे तो नम्रतेने वागला पाहिजे. तिसरं जे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती पाहिजे. त्याच्याकडे समाधानच नसेल तर तो कधीच भगवंताचा भक्त होऊ शकणार नाही. ठेविले अनंते तैशीची राहावे जे सांगितलेलं आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये समाधानच वृत्ती नाहीये, त्याला जग जरी मिळालं, कुठलं राज्य जरी मिळालं, तरी जो असंतुष्ट असतो तो कधीच भगवंताला प्राप्त करून घेऊ शकणार नाही. म्हणून त्याच्याकडे संतुष्ट वृत्ती पाहिजे. आणि चौथं जे सांगितलंय की त्याचा भगवंताच्या ठाई विश्वास पाहिजे. या चार गोष्टी जर माणसाजवळ असतील तरच तो भगवंताच्या ठाई जाऊ शकतो. त्याला अनेक प्रकारे भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये भेटू शकतो. त्याचं जीवन सार्थकी लागू शकतं. आता सगळ्यात महत्वाचा पहिला जो भाग सांगितला, पहिला स्तंभ जो सांगितलाय किंवा पहिला पाय जो सांगितलेला आहे किंवा पहिला गुण जे सांगितलेलं आहे भक्ताच्या ठिकाणी असावं लागतं, ते म्हणजे प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा कुठल्या ठाई? प्रामाणिकपणा प्रत्येक कर्म करत असताना त्याच्या ठिकाणी प्रामाणिकपणा पाहिजे. उपनिषद